हे मी 1 वाटी हरभरा छान भिजवून घेतलेला आहे, तुम्ही पाहू शकता। मी हे हरभरे भिजवण्यासाठी उकळलेल्या पाण्यामध्ये हे हरभरे 2 ते 3 तास टाकून ठेवले होते, छान भिजलेले आहेत, तुम्ही पाहू शकता। आता याच्यामध्ये 1-1.5 ग्लास पाणी टाकायचं आहे आणि हे शिजवून घ्यायचं आहे। याला आपण 2 ते 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत, म्हणजे छान शिजेल। 2 ते 3 शिट्ट्या झालेल्या आहेत। आता पाहूया आपला हरभरा शिजलाय का। तुम्ही पाहू शकता खूप छान हरभरा शिजलेला आहे। आपण आता हरभऱ्याच्या भाजीचं वाटण बनवून घेणार आहोत। त्याच्यासाठी मी हा एक कांदा गॅसवरती असं रोस्ट करून घ्यायचा आहे। थोडासा आपण करपवून घ्यायचा आहे। आपण आता काळ्या वाटण कसं बनवायचं हे पाहणार आहोत। आपलं काळं वाटण बनवत असताना आपण हे छान असं खरपूस भाजून घ्यायचं आहे। मी कांद्याला मधून कट केला आहे, जेणेकरून आपला आतमधला लेअर पण छान भाजतो। अशा पद्धतीने आपण हा कांदा छान भाजून घ्यायचा आहे। तुम्ही पाहू शकता हे अशा पद्धतीने आपण थोडंसं करपवून घ्यायचं आहे कांदा। टोमॅटोला पण मी असं मधून कट करून घेतलेलं आहे आणि ते आपण आता हा टोमॅटो पण आपण छान भाजून घ्यायचा आहे गॅसवरती। हे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपण टोमॅटो पण छान भाजून घ्यायचा आहे। याच्यानंतर मी काही खोबऱ्याचे तुकडे घेतलेले आहेत, ते याच्यावरती थोडे करपवून घ्यायचे। आपलं काळं वाटण छान खमंग अशी भाजी पण तयार होते। आणि आपल्या भाजीला छान स्मोकी फ्लेवर पण येतो। खोबरं पण आपण छान असं भाजून घेतलेलं आहे। हे खोबरं, टोमॅटो आणि कांदा जो आपण भाजून घेतलेला आहे, याच्यामुळे आपल्या भाजीला छान खमंग फ्लेवर पण येईल। तुम्ही या पद्धतीने नक्की करून पहा। आता आपण कांदा जो भाजून घेतलेला होता, तो भाजून घेतलेला टोमॅटो आणि भाजून घेतलेलं खोबरं, तेही याच्यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण काढून घ्यायचं आहे। याच्याच मध्ये थोडीशी कोथिंबीर, 10 ते 15 लसूणच्या पाकळ्या आणि 1 इंच होईल इतकं आलं टाकून घ्यायचं आहे। आता याच्याच मध्ये मी घरगुती मसाला 1 चमचा टाकणार आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार मसाला कमी जास्त करू शकता। 1 चमचा होईल इतकं मी गरम मसाला पण टाकून घेणार आहे। आता ह्याची आपण छान पेस्ट बनवून घ्यायची। तुम्ही पाहू शकता आपल्या काळ्या मसाल्याची छान स्मूथ पेस्ट पण मी बनवून घेतलेली आहे। आता आपण भाजी बनवायला सुरू करू। भाजी बनवण्यासाठी सर्वप्रथम आपण कढई गॅसवरती ठेवून घ्यायची आहे। त्याच्यामध्ये 2 ते 3 चमचे तेल आपण गरम करून घ्यायचं आहे। तेल आपलं छान गरम झालं की त्याच्यामध्ये फोडलेल्या इलायची मी 2 टाकून घेणार आहे। याच्यात मध्ये 1 चमचा जिरा पण टाकून घेणार आहे। आता याच्यामध्ये जे आपण वाटण बनवलेलं होतं तेही टाकून घेऊया। तेलामध्ये वाटण टाकलेलं आहे। आता याच्यामध्ये थोडीशी आपण हळद पण टाकून घेऊया। आपण 5 ते 7 मिनिटं मीडियम फ्लेमवरती तेल सुटेपर्यंत हा मसाला आपण छान परतून घ्यायचा आहे। आणि माझ्या रेसिपी जर आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि रेसिपी आवडला तर शेअर करून लाईक बटन क्लिक करायलाही विसरू नका। हा मसाला आपण झाकून 2 ते 3 मिनिटं लो फ्लेमवरती ठेवून द्यायचा आहे, म्हणजे छान हा मसाला शिजला जाईल। 4 ते 5 मिनिटं झालेले आहेत, आपण पाहूया। वाव, तुम्ही पाहू शकता आपल्या मसाल्याला छान तेल पण सुटलेलं आहे।
अशा पद्धतीने मसाला शिजवला ना किंवा परतून घेतला, भाजी पण आपली छान खमंग अशी होते. आता मसाला छान परतून झालेला आहे. याच्याच मध्ये आपण जे शिजवलेलं हरभरे आहेत तेही याच्यामध्ये टाकून घेऊया. वास पण असा खूप छान येत आहे भाजीचा. आता हे 5 ते 10 मिनिट आपण लो फ्लेमवरती छान शिजू द्यायचं आहे. अजून आपले हरभरे जेवढे जास्त शिजतील तेवढी भाजी पण आपली खूप टेस्टी बनेल. ते सर्वात शेवटी आपण चवीपुरतं मीठ पण टाकून घ्यायचं आहे. तुम्हाला तुमच्या चवीनुसार तुम्ही मीठ कमी जास्त करू शकता. आता झाकून आपण एक 4 ते 5 मिनिटं लो फ्लेमवरती असंच हे हरभरे अजून शिजवून घ्यायचे आहेत. आपले ऑलरेडी शिजलेलेच आहेत, पण अजून शिजवलं तर मसाल्याचा पण फ्लेवर आणि मीठ जे टाकलं आहे त्याचा फ्लेवर आपल्या हरभऱ्यामध्ये छान उतरेल. भाजी आपली खूप टेस्टी बनेल. चला तर आपली भाजी टेम्पटिंग काळ्या मसाल्याची भाजी आपली तयार. रेसिपी कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका.